चला चला लवकर लवकर घाई करा प्लीज, विनंती करतोय. बघा आता आयोजक म्हणतात की आता आम्ही थांबणार नाही आहोत, आता सरळ सरळ तुम्हाला पॅनल्टी देऊ. बघा इथे आयोजक माझ्या समोर आहेत, जवळ आले ते माझ्या आयोजक इथे. आता बोलतो आम्ही सरळ पॅनल्टी जाहीर करू. वेळ महत्वाचा आहे लक्षात ठेवा, आणि कुठल्याही टीमकडून कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाही याची दक्षता घ्या. 4 षटकांचा सामना आम्ही तुम्हाला 20 मिनिटं देत नाही आहोत, फक्त 25 मिनिटं देतो. बघा 20च्या जागी तुम्हाला 5 मिनिटं आम्ही एक्स्ट्रा देतोय. 25 मिनिटात तुमची 4 षटकं तुम्हाला क्लिअर करायची आहेत. अलंकार तर स्ट्राईक एंडवर ज्ञानेश्वर मडवी. पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने टाकला होता, दुसरा चेंडू मात्र अगदी मिडल केला गेला बॅटला. ऑफ साईडला मिड ऑफ रिझनमध्ये चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं राकेश भुईर मार्फत. एकदम मिळेल अकाउंट ओपन, खातं उघडलं गेलंय. अलंकार यांचं वैयक्तिक खातं उघडलं गेलं, टीमचं देखील खातं उघडलं गेलं, ते म्हणजेच 1 या धावेनं. 24 चेंडूंचा खेळ आहे. चला थोडं वेळ पंच गेम थांबवतोय गेम, आणि या कारणास्तव गेम थांबला गेलाय. 2 खेळाडूंच्या ट्रॅक वेगळ्या कलरचे आहेत. कैलास भोईर, एका खेळाडूचा ट्रॅक वेगळा असेल 3 धावेची पेनल्टी, 2 खेळाडूंचा ट्रॅक वेगळा असेल 6 धावेची पेनल्टी. आणि हा आयोजकांनी निर्णय घेतलाय. दुचेंद्रला देखील हा नियम स्ट्रिक होता. एक आहेत की दोघे आहेत, बघा ते सांगतात की दोघे जण आहेत, तो आणि जवळपास म्हणजे लॉंग लेगचा आणि स्क्वेअर लेगचा, दोघांचे ट्रॅक वेगळे आहेत. स्वतः आयोजक आमच्यापर्यंत आले होते आणि त्यांनी सांगितलं की जाहीर करा आपण, नंतर प्रॉब्लेम नको यायला. आशिष पाटील याची ट्रॅक नाहीये. चला आयोजक काय निर्णय घ्यायचा आहे. योगेश घरत 3 धावेची पेनल्टी. ओके, मॅच संपल्यानंतर आपण ते 3 धावेची पेनल्टी ऍड करणार आहोत. ऍड नंतर करायचे, पेनल्टीच्या धावा नंतर ऍड करायच्या त्या मॅच इनिंग संपल्यानंतर. राष्ट्रगीत सुरू होतं त्याच्यामुळे या ठिकाणी थोडं स्टॉप केलं होतं आपण. चला मॅच ऑन. चला सामना पूर्ण सुरू करतोय. ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. फुल टॉस चेंडू सरळ बॅटनं चेंडूला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं खेळल्या गेल्या. डीप लॉंग ऑफमधून कुंदन हजारे वेगाने येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती 5. मागच्या नाहीये मी तर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मागच्या मंगळवारी जी सभा
मल्हार रसोई या हॉटेल्समध्ये पार पडली गेली. नंदकुमार पेडवेकर, आज त्यांचा जन्मदिवस आहे. नंदकुमार पेडवेकर यांचा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं नंदकुमार पेडवेकर यांना नक्कीच जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. इथे पायचीत लेग विपुरच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर अजिंक्य तरे या ठिकाणी आउट. आणि त्याच सभेमध्ये जाहीर करण्यात आलं होतं या ठिकाणी मात्र जर कुठल्याही संघाचा गणवेश नसेल तर संपूर्ण अधिकार आयोजकांना दिले की तुम्ही 3 धावेची पेनल्टी त्या टीमला, त्या खेळाडूला तुम्ही देऊ शकता. दोन्ही कॅप्टन ॲग्री असले तरी देखील ते 3 धावेची पेनल्टी देणं गरजेचं आहे. हे मात्र मागच्या मंगळवारच्या सभेमध्ये संपूर्ण जाहीर झालं होतं. त्याच्यामुळे नक्कीच त्या काही गोष्टी घडल्या गेल्या, त्या गोष्टी मात्र आता फॉलो केल्या जातील इतकंच म्हणेन मी. थोडंसं स्ट्रिक वागलं जाईल इतकंच मी सांगू शकतोय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अजिंक्य तरे बाद झालाय. धावा झाल्यात फलकावर त्या 5. थँक्यू. लेजंडरी सर्वात मी म्हणेल जुने जाणते आणि वयस्कर म्हणू शकतोय आपल्या भाषेत म्हणायचं गेलं तर सर्वात लेजंडरी खेळाडू. वयोवर्ष पण आपण पाहिलं ज्ञानेश्वर मडवी यांचं तर वयोवर्ष 63, जवळपास 62 माफ करा. ज्ञानेश्वर मडवी आपण पाहतायत. एक धाव क्विकली पूर्ण केली. डबलचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. 1 जून 2062 हा जन्म आहे ज्ञानेश्वर मडवी यांचा. 62 वयोगटातील आपण गोलंदाज पाहिलं. पहिले षटक ज्यांनी हाताळलं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 1 बाद 7 धावा. विजय रामचंद्र वैती 35 इयर ओल्ड. विजय रामचंद्र वैती 35 वयोगटातील हा गोलंदाज आपण पाहू शकाल. काही खेळाडूंची आज नक्कीच कमतरता आहे. संतोष भोईर यांची वर्णी लागली आहे. प्लेइंग 11 मध्ये आपण त्यांना पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग मी म्हणेल या क्षेत्रामध्ये उभे आहेत. लेफ्टर बॅटर अजिंक्य अलंकार तरे स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू बॉटम हँडचा वापर करत चेंडूला ऑन साईडला टर्न केले. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय जवळजवळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. संपूर्ण जर आपण फिल्डर पाहिले बालकुम टीमचे तर अगदी बाउंड्री लाईनवर टच आहेत. आणि याचाच मात्र फायदा मैदानाच्या आतमध्ये क्विकली उचलला गेला. सिंगल तर वेगानं पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण केली. 2 धावा, धावसंख्या 2च्या सहाय्यानं झाली आहे ती म्हणजे 9. आज भूषण भोईर नाही आहेत. अविनाश काभाडी आज या टीम मध्ये नाही आहेत. विक्रम देखील आज टीम मध्ये दिसत नाहीये बालकुमच्या. तर आज भरपूर खेळाडूंची कमतरता आहे बालकुम या टीम मध्ये. मंगळवार बुधवार दिवस रात्र आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, NCC क्रिकेट क्लब नारंगी यांच्या माध्यमातून आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अपील केली गेली. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. पंच म्हणतायत की यस पॅडला बॉल लागला आहे. मात्र एक चांगली अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. डावकुऱ्या त्याचे खेळाडू आहेत अलंकार तरे ज्यांच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. सिक्सर किंग आपण म्हणू शकतोय अलंकार तरे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. सॉफ्ट हँड चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केले गेले. 1 धाव वेगानं पूर्ण केली. फिल्डर येईपर्यंत 2 धावा देखील ते कंप्लीट. थोडासा धोका होता कुंदनला, ते कुत्र्यांचा मध्येच बसले त्याच्यामुळे थोडंसं त्याला अडखळल्यासारखं झालं चेंडू फील्ड करताना. 2 धावा इथे होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. अनेक विक्रम या NCCच्या मैदानावर, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर झाले आहेत. 6 चेंडू 6 षटकार देखील अनेक खेळाडूंनी या मैदानावर मारले आहेत. त्याचप्रमाणे 40+ क्रिकेटमध्ये देखील
या नारंगीच्या मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले गेले आहेत. लक्षात ठेवा, हा देखील एक विक्रम या नारंगीच्या मैदानावरचा आहे. चांगला चेंडू हाताळला गेलाय. चेंडू येथे डॉट. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 11. अलंकार तरे स्ट्राईक एंडवर आहेत. 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक टीमला खेळण्यासाठी मिळतोय. पहिला सामना आपण पाहिला वाघबेळ गोडदेव, याच्यामध्ये वाघबेळ संघ जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला मालवणी वर्सेस राई, याच्यामध्ये आपण पाहिलं तर मालवणी संघ जिंकला. तिसरा सामना आपण पाहतोय घोडबंदर आणि बाळकुम. टॉस जिंकून घोडबंदर संघानं प्रथम बॅटिंग स्वीकारलंय. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 11. यावेळेस चेंडूला पुश केलं गेलंय. एकदा मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. थ्रो येईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. क्या बात आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13. त्यानंतर मला वाटतं राजू पाटील देखील दिसत नाहीयेत, कारण जुचंद्रची स्पर्धा विसरता कामा नये. मागच्याच रविवारी हाच बालकुमचा संघ जुचंद्रच्या मैदानावर खेळला होता. क्रमांक 3चं पारितोषिक बालकुम संघानं त्या जुचंद्रच्या मैदानावर पटकावलं होतं आणि त्याच्यामध्ये उत्तम दर्जाची खेळी जर कोणी केली असेल तर राजू पाटील यांना. धावा 13 झालेत. 13 धावा. पुन्हा एकदा यावेळेस देखील सॉफ्ट हँडनं चेंडूला ढकलून दिलंय. 1 धाव तर होईल. पुन्हा एकदा 2 धावा. क्या बात आहे. बघा, कुठलेही मोठे फटके खेळण्याचा धोका मैदानाच्या आतमध्ये पत्करला जात नाहीये. कुठेतरी नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. तंत्रशुद्ध खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळली जात आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फळकावर धावा लागल्या आहेत घोडबंदर मास्टर्स या टीमच्या. 15 धावा. 15 धावा. थँक्यू. आणखीन एक बायसिकल मॅन ज्याच्या नावावर पहिली बायसिकल 40+ क्रिकेटमध्ये पहिली बायसिकल बालकुमच्या मैदानावर आपण पाहिली होती, मालिका वीर म्हणून. आणि ती पहिली बायसिकल पटकावण्याचा मान, ती कामगिरी केली होती गणेश भोईर यानं. आणि तोच खेळाडू बालकुम टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रवी तरे या खेळाडूला आपण पाहतोय. रवी आणि अलंकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे घोडबंदर या टीमची. गणेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर, डीप लॉंग ऑन. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आहे आणि जवळपास मिड आहे. कलात्मक फटका. यावेळेस स्कूपचा फटका खेळला गेलाय. फाईन लेग बाउंड्री पूर्ण रिकामी आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ न्यारा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर कुठेतरी डोक्याचा देखील खेळ आहे. अतिशय सुंदर फटका. 4 चौकार. थँक्यू. ओम साईराम आमचा डीजे ऑपरेटर आहे, तो आत्ताच शिर्डी पदयात्रा करून आला आहे. नक्कीच दादा, ओम साईराम. धावा झाल्या आहेत ते 19. खरोखरच अतिशय सुंदर क्रिकेट. कुठल्याही मोठ्या फटक्यांची या ठिकाणी खेळी पाहायला मिळत नाहीये. मोठमोठे फटके खेळले जात नाहीयेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ज्ञानेश्वर मडवी आहेत शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. 1 धाव मिळेल. 1 धाव मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 20. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 3रं. 4थं षटक संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स आणि मोरवा RK मोरवा टीम कॅप्टन. गणेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अलंकार तरे स्ट्राईक एंडवर. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने जोरदार फटका खेळला गेलाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चांगलं शत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. विचे वैतीकडून थ्रो बघा. थ्रो बघा. या ठिकाणी थ्रो वेगानं येणं गरजेचं होतं. थ्रो थोडंसं थांबून आलाय आणि या वेळेमध्ये मात्र 2 धावा.
धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 22. टॉप लेवलचे संघ आहेत. 8 संघ जे खेळणार आहेत या पहिल्या गटामध्ये आणि हे टॉप लेवलचे संघ आहेत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे मित्रांनो मालिका जे सुरू झाले आहे त्या मालिकेमधील टॉप 10चे संघ आपण पाहणार आहोत. 23 संघ खेळत आहेत या मालिकेमध्ये आणि या 23 संघातून मात्र या 8 संघांची निवड केली आहे. टॉप 10 मधील 8 संघ आहेत. वाघबील, गोडदेव, मालवणी, राई, घोडबंदर, बालकुम, पाणजू आणि मोरवा. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या सुरुवातीच्या ज्या मॅचेस आहेत त्या टॉप क्लास मॅचेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. मॅच वॉर्ड कॅच, क्या बात आहे, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय. मिस्टर अमित हजारे, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. गडी बात अलंकार तारीख. थँक्यू. प्राइजलेस विकेट अमित हजारे. नक्कीच एक महत्त्वपूर्ण कॅच गणला जाईल कारण अलंकार तरेसारखा एक सेट बॅटर मात्र डगआउटमध्ये पाठवण्याचं काम केलं अमित हजारे यानं. अतिशय सुंदर कॅच टिपला गेला त्या ठिकाणी आणि नक्कीच श्रेय देईल मी खास करून गणेश भोईर यांना देखील. मात्र या नारंगीच्या मैदानावर सूर मारून कॅच पकडण्याची मजाच वेगळी आहे. कारण मागच्या वर्षी गणेश मणेरा यांचा तो कॅच मी जो पकडला होता, स्वतः जो कॅच मी पकडला होता गणेश मणेरा यांचा, तो कॅच देखील भरपूर व्हायरल झाला होता. ती मजा येते या मैदानावर फिल्डिंग करताना, क्षेत्ररक्षण करताना. धावा संख्या झाली आहे ती 22 आणि थँक्यू DBN लाईव्ह कारण त्यांनी त्यांची ती क्लिप थोडीशी वेगळी व्हायरल केली होती आणि त्याच्यामुळे त्या क्लिपमध्ये भरपूर प्रसिद्ध प्राप्त झाली होती मला. त्याच्यामुळे DBN लाईव्हचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू DBN. धावा झाल्या त्या 22. विक्रम टीम कॅप्टन आल्या अकाउंट ओपन केले. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. पुढे आला आणि सरळ चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. या मैदानावर मित्रांनो 2 चेंडूमध्ये 1 धाव देखील झाली नव्हती मागच्या वर्षी. 8वा तो खेळ, 8वा तो मॅच जुचंद्र संघाला देखील विसरता कामा नाहीये. अगदी हातामध्ये आलेला तो विजय मात्र त्यांच्या हातातून तो निसटून गेला होता. बऱ्याचशा काही आठवणी आहेत. ज्यावेळेस ते संघ ते खेळतील त्यावेळेस नक्कीच त्या आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या जातील. धावा संख्या 28. अंतिम षटक हाताळण्यासाठी एक नामवंत गोलंदाज बालकोम टीमचा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर देवेंद्र पाटील. हे षटक संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. आपण पाणजू आणि RK मोरवा. हे षटक संपल्यानंतर त्वरित शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. नॉन स्ट्राइक एंडला डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न होता अमित हजारे यांचा. लेग बायचा इशारा पंचांचा. अवांतर धावेने मात्र घोडबंदर संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली आहे घोडबंदर मास्टर्स या टीमची 29. थोड्याच वेळात आपण प्रकाश झोतामध्ये खेळणार आहोत मित्रांनो आणि त्यानंतर मात्र नक्कीच तो खेळ बदलणार आहे इतकं मात्र निश्चित सांगू शकतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. नटराज मुद्रेमध्ये आज स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. डॉट. चांगली गोलंदाजी. उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. नेहमीच स्लॉग ओव्हर हाताळण्याची किमया या गोलंदाजानं केली आहे. अनेक मॅचेसमध्ये नक्कीच जवळपास कमी धावांचं षटक देखील हाताळलं आहे देवेंद्र पाटील यांना आणि आता देखील तीच त्यांची कामगिरी आपण पाहतोय. ऑन साईडला बॅटच्या रडार मध्ये आला होता.
आणि असा चेंडू विक्रम तर मुळीच सोडणार नाहीये. सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा. थँक्यू. धावसंख्या झाली आहे ती 35. उलटॉस चेंडू आहे. सरळ बॅटने खेळलाय. साईड स्क्रीनच्या समोर आमच्या चेंडू येतोय. डीप लॉंग ऑफ मधून गणेश भोईर वेगाने येत आहेत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. बॅटर सेफ आहे. रवी 2 धावा मिळतील या फटक्यावर देखील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37. 37 धावा. (37) 37 धावा झाल्या आहेत. यावेळेस बायटिक स्ट्रोक. फॉलिंग स्वीपचा फटका. गुड ना टेक. सिक्सर दे. विकेट 6. फॉलिंग स्वीपचा फटका. षटकार. दमदार षटकार. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 43. शेवटचा चेंडू बाकी आहे अजूनही. कलात्मक खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला. बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक बीट झाला. फ्लाइंग स्लिपचा फिल्डर. चेंडू दन 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 करत लेग स्टॉप रिजनच्या दिशेने 4 धावेसाठी. शेवटच्या चेंडूवर नशिबाचा चौकार. आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 48 धावा. वाईट +1 म्हणायचं गेलं तर खाया पिया कुछ नाही. गिलास थोडा बाराना. आणखीन एक चांगला फटका आहे. लॉंग लेग डीप मध्ये चेंडू निघून जातो. एकदा तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल. धोकादायक धाव घेतली आहे विक्रमनं. मात्र या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. संघ थांबला गेला. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 50 धावा प्लस 3 धावेची पेनल्टी ऍड केली जाईल. 53 होत आहेत आणि 54 धावा विजयासाठी बालकुम टीमला. 24 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 54. या आपण त्वरित वळूया नाणेफेकीच्या दिशेनं. पांडू स्पोर्ट्स पांडू टीम कॅप्टन आणि RK मोरवा टीम कॅप्टन. चला आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला आयोजकांना विनंती करतोय की आपण लगेच नाणेफेक करून घ्या. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी आलेले आहेत. RK मोरवा आणि पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टर्स. 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेकीचा आपण लगेच करून घ्यायचे आहे. चला सन्माननीय महेशजी वांगेला सर किंवा शांताराम घरत सर दोघांनाही विनंती करतो की आपण टॉस करून घ्या. बोल हेमन बोल बोल ना. ऐकायला येणे काय बोलत असते. बोल ना. वर वर यायचं वर. बघतो बघतो बघतो. वर वर खेळाडू कक्ष वर आहे. वर यायचं आहे. बालकुम संघ वर या. खेळाडू कक्ष वर आहे. आणि घोडबंदर संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. घोडबंदर मास्टर्स. मुख्य विकेटवर सराव कुठल्याही संघानं करायचा नाही. या अगोदरच आम्ही सर्व संघांना सूचना करतोय.
चला आपण टॉस करूया. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. एका साईडला असेल पाणजू, पहिल्या फेरीतील चौथा सामना. एका साईडला पाणजू असेल आणि दुसऱ्या साईडला असेल RK मोरवा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दिलीप पाटील, ज्याला आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये गुडलक हे नाव दिलं गेलं होतं, ही त्यांची पदवी आहे गुडलक म्हणून. एका चेंडूवर गोल्डन 6 धावांची गरज असताना गोल्डन षटकार, सर्वाधिक गोल्डन षटकार मारणारे ते एकमेव खेळाडू आहेत दिलीप पाटील, आणि त्यांच्याच शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला या आपण दोन्ही टीम कॅप्टनचं आधी स्वागत केलं. RK, चला RK टीम कॅप्टन असेल तर खेळाडू येऊ द्या. RK मोरवा टीम कॅप्टन असेल तर एखादा खेळाडू टॉस करण्यासाठी येऊ द्या. मंगेश पाटील, चला चला प्लीज. सगळ्यांसाठी नियम सारखेच आहेत. आम्ही मगाचपासून याच सूचना करतोय. टीम कॅप्टन असेल तर एखादा खेळाडू देखील टॉस करण्यासाठी चालेल, मात्र त्या पहिला चेंडू पडायच्या अगोदर टॉस झाली पाहिजे. चला सन्मानित केलं जात आहे. 2 लेजेंडरी खेळाडू आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, ज्यांनी 40+ क्रिकेट गाजवले, ज्यांनी 40+ क्रिकेटचा काल गाजवलाय. एका साईडला शांताराम घरत आणि एका साईडला पण गुडलक म्हणजेच आपले दिलीप पाटील यांना पाहू शकाल. दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं गेलं, स्वागत केलं गेलं. नरेश पाटील वेलकम, नरेश म्हात्रे आणि RK मोरवा आपलं हार्दिक स्वागत. तसेच पांडू मास्टर्स जयप्रकाश भोईर आपलं स्वागत आणि पांडू संघाचं देखील हार्दिक स्वागत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. शांताराम घरत साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॉइन स्विन झालाय आणि यस टॉस स्विन. RK मोरवा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय जाहीर करावा नरेशजी, आणि आपापल्या प्लेयर लिस्ट आणून द्यायचे आहेत वर. प्लेयर लिस्ट वर आणून द्यायचे आहेत. पाणजू आणि मोरवा आपल्या खेळाडूंची लिस्ट आपण वर आणून द्यायची आहे. पंच ओ स्टेप नो आहे का? फ्री हिट असेल. यस, हा चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस आपण पाहिले तर लाईन खराब. ओ स्टेप नोला आपण आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये फक्त आणि फक्त फ्री हिट आहे, त्याच्यामुळे नक्कीच तो सिग्नल डीजे कडून दिला गेला, म्हणजेच हा चेंडू देखील असेल फ्री हिट. बिनधास्त खेळण्याची, खुला खेळण्याची परमिशन आहे. मिस्टर स्टोक चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि तो हवेत खेळला गेला होता. कॅच ड्रॉप झालाय, मात्र फ्री हिट बॉल होता, त्याच्यामुळे नक्कीच तो सेफ असू शकतोय. संतोष भोईर या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजे 4. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य मनीष हरिचंद्र पाटील काव्या ट्रान्सपोर्ट्स 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला दिलं गेलं आहे, त्यांचं मनापासून आभार. ऑन साइडला यावेळेस सरळ चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय. फटका फसलाय. या ठिकाणी आणखीन एक विकेट पडली गेली आहे बालकुम या टीमची. मिस्टर संतोष भोईर डग आउट रिझर्व मध्ये आउट.
डीजेला थांबवतोय. त्यानंतर विशाल विनायक पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. रजनीशजी किसन पाटील माजी नगरसेवक यांच्याकडून 5,000 रुपये. प्रशांत गजानन पाटील यांच्याकडून 10,000 रुपये. रमेश वामन पाटील साईरथ ट्रान्सपोर्ट्स 25 kg चिकन. विनायक तुकाराम पाटील देवा ग्रुप सर्व ट्रॉफी. नरेश रामचंद्र पाटील आगरीकट्टा चे सर्व प्रोप्रायटर 2 तांदळाचे कट्टे. महेंद्र प्रभाकर पाटील दशरथ गजानन पाटील सदानंद गजानन पाटील माजी नगरसेवक माननीय नगरसेवक प्रकाश रमाकांत पाटील अप्पा व जयेश कापडी. त्यानंतर साई कीर्ती ग्रुप हरिचंद्र पाटील बाबूशेठ गोविंद गजानन पाटील या सर्व दात्यांचं मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. मॅचच्या दिशेने आपण वळूया. देवेंद्र पाटील न्यू बॅटर. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब. अरुण भोईर एक नामवंत गोलंदाज, अनेक हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये. आज मात्र या नारंगीच्या मैदानावर चांगली लाईन पाहायला मिळत नाहीये. धावा झाल्या त्या 5. फुलटॉस चेंडू पुढे येऊन चेंडूला फुलटॉस घेतलं गेलंय. मिडविकेट डीप मध्ये चेंडूला अडवण्याचं काम केलं गेलं त्या ठिकाणी. चांगलं कॉम्बिनेशन अलंकार तरे आणि विक्रम घरतकडून पाहिलं. बाउंड्री लाईनवर चेंडू स्टॉप केला गेला. 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. धावा संख्या झाली आहे ती 7. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिलाय. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंज पासून चेंडूला लांब ठेवलं गेलंय. अरुण भोईर विनोद भोईर हे जुने, प्रभाकर म्हात्रे हे जुने जाणते आणि जाणकार खेळाडू नो डाऊट. त्याच्यामधून आपण हा एक चेहरा पाहतोय अरुण भोईर यांचा. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. चेंडूला ऑन साईडला लॉफ केलाय. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं शतरक्षण अलंकार तळेकडून झालंय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत धावा संख्या झाली आहे ती 9. टार्गेट सेट केला आहे ते तब्बल 54 धावेचं बालकोम टीम समोर घोडबंदर मास्टर्स या टीमनं. पुन्हा एकदा पुढे खेळला गेलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शनला अलंकार तरे 1 बॉल चेंडूला फील्ड करतायत. पुन्हा एकदा 2 धावा. जी सुरुवात घोडबंदर टीमने केली होती तशाच प्रकारे सुरुवात या ठिकाणी बालकुम संघ देखील करतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच बालकुम या टीमची 1 बाद 11 धावा. चला यावेळी आपण षटक क्रमांक 2च्या दिशेनं. सुरुवात चांगली आहे नो डाऊट. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहिली. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. सरळ बॅटनं 60 स्क्रीनच्या समोर स्ट्रोक खेळलाय. डीप लॉंग ऑफ मधून त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण केलं गेलंय. 2 धावा 54 करायचे आहेत. धावा संख्या झाली आहे ते 13. अनेक नामांकित खेळाडू नो डाऊट अजूनही डगआउटमध्ये आहेत बालकोम टीमच्या. खास करून नाव घ्यायचं गेलं तर मी राकेश भोईर यांचं आवर्जून नाव घेईल. बॅटची एज लागली गेली आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये अजिंक्य फील्ड करतोय. सिंगल मिळेल. धावा झाल्या त्या 14. कॉमेंट्री बॉक्समध्ये शांताराम गरज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये 50+ म्हणजेच नारंगी बी हा जो संघ आहे त्या कदाचित त्या टीममध्ये खेळताना दिसतील अशा मी एक आशा बाळगतोय.
ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय डीप लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अरुण भोईर कडून थ्रो अगदी अचूक मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा. धावा झाल्या 16-16. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतायत ना अशा प्रकारचा खेळ सुरू आहे. कदाचित डबल धावा काढून देखील त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकेल बालकुम संघ. पुन्हा एकदा सरळ बॅटनं खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू मात्र साइड स्क्रीनच्या समोर हा येतोय दर्जेदार चौकार 4. तो रन आउट का घेतला नाहीये देवेंद्र पाटील यांना तो रन आउट घेतला नव्हता आणि लक्षात ठेवा त्यांनी दाखवून दिले माझी विकेट तुम्हाला किती महागात पडू शकेल मैदानाच्या आतमध्ये. कास तो खेळ आहे स्ट्रेट बॅट म्हणजे म्हणायचं गेलं सीधी बॅट नो बकवास. चेंडू जातोय ओव्हर द रूप चौकार 4. पुन्हा एकदा पुढे येऊन चांगला चेंडूला मिडल केलंय डीप लॉंग ऑन रिझन मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहेत अरुण भोईर. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. क्या बात आहे जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या झाली आहे ती 22. जवळजवळ विचार केला आपण प्रवीणच्या या 5 चेंडूंचा विचार केला तर या प्रवीणनं 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले ते 11. 13 चेंडू 32 धावांची गरज. खराब चेंडू लाईन खराब पाहायला मिळते. जगदीश आहे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा संख्येत भर 1 धावेने संघ पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या 23-23. चांगला फटका आहे जोरकस फटका डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी अरुण भोईर आहेत आणि काय 2 धावा होतील का नाहीये. या ठिकाणी शरीरावर थकवा आहे आणि या कारणास्तव या 2 धावा पूर्ण करताना मात्र देवेंद्र पाटील या ठिकाणी मात्र बाद झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपात. बघा 1च्या जागी 2 जातात. 1 पे 1 फ्री. राकेश भोईर के साथ फ्री है कैलास भोईर. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. खरोखरच अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र पाटील आणि त्यांच्या समित आपण पाहिला तर कुंदन हजारे या 2 बॅटरकडून धावसंख्या झाली आहे ती तब्बल 24 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत राकेश भोईर. याच खेळाडूच्या विषयी मी मगाशी म्हटलं होतं तारणहार संकट मोचक अनेक संकटातून ज्यांनी बाहेर काढला आहे ते म्हणजे बालकुम संघाला अनेक वेळा मॅच विनिंग पारी गेम चेंजर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार घेतलेला खेळाडू आहेत राकेश भोईर. कुंदन हजारे बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गणेश भोईर. ही जोडी मात्र आता बालकुम टीमची महत्त्वपूर्ण जोडी. जे काही करायचं आहे ते मात्र या जोडीला खेळपट्टीवर उभं राहून करावं लागेल. विकेट देखील दोघांच्याही खूप महत्त्वपूर्ण आहेत. दोघांमध्ये ती मी म्हणेल ताकद आहे क्षमता आहे. त्या कॅपेबलचे दोन्ही खेळाडू आहेत की मॅच विन करून देऊ शकतात अशा प्रकारचे दोन्ही खेळाडू आहेत बालकुम टीमचे. त्याच्यामुळे इथून मात्र जर एक चांगली पार्टनरशिप ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर खेळत राहिली तर मात्र या मॅच मध्ये कदाचित कलाटणी येऊ शकेल. वापसी करू शकेल बालकुम संघ. तेच म्हटलं माईक मध्ये मी.
शॉर्ट बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळला गेलाय. वन हँड चेंडूला थ्रो करण्याचा प्रयत्न होता, फील्ड करण्याचा प्रयत्न होता विक्रमचा, मात्र गॅप मधून चेंडू फरार. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4. थँक्यू. फर्स्ट एज बॉक्स आहे त्या ठिकाणी तो गेला आहे. त्या ठिकाणी प्रयत्न जबरदस्त केला गेला होता. त्या ठिकाणी गॅपमध्ये स्ट्रोक खेळला गेला होता आणि एका हाताने त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र त्या प्रयत्नासाठी नक्कीच विक्रमचं कौतुक. मात्र त्यानंतर तो चेंडू थांबला नाहीये, गॅपमधून सरळ निघून गेला 4 धावांसाठी. महत्त्वपूर्ण चौकार. त्यासाठी मी म्हटलं ना की 54 धावा करायच्या आहेत आणि या 54 धावा जर बालकुम संघाला पूर्ण करायचे असतील तर या जोडीला दोन्ही खेळाडूंना मात्र खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 26. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. जास्त दुखापत असेल तर त्या खेळाडूला आपण बाहेर बसवलं चालेल. चला चेक करा जरा, विक्रमच्या जागी दुसरा एखादा फिल्डर आपण घेऊ शकता जास्त दुखापत असेल तर. यस विक्रम, ओके आहेस तू? वेलकम. या ठिकाणी आगमन झालं आहे ओमसाई पदयात्रा मंडळ नारंगीचे अध्यक्ष सन्माननीय राजेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम राजेश भाऊ, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच मात्र खऱ्या अर्थानं आली आहे रंगात. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा. शॉर्ट बॉल मिस केलाय. हा शॉर्ट बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक येत आहेत झेलच्या खाली. धीरज ठरे. महत्वपूर्ण विकेट. गणेश भोईर या ठिकाणी आउट. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न मागतान सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूल का हार. मोठे बायांचा जय जयकार. जय जयकार जय जयकार. धन्यवाद. इचे अमित हजारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मी म्हटलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत या जोडीला उभं राहावं लागेल जर बालकुम टीमला विजयी हवा असेल तर. मात्र एक महत्त्वपूर्ण बॅटर गणेश भुई हे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहे मिस्टर अमित हजारे. चेंडू शिल्लक आहेत. यस बॅट्समॅन 40चा आहे. अमित दयानंद हजारे आहे. 41 वय आहे. सगळस्व आता मात्र सर्वस्व असेल ते मी तर म्हणेल राकेश भोईर आणि राकेश भोईर इतकंच म्हणू शकतो मी. मात्र साथ द्यावी लागेल अमितला. बॅट्समॅन तर आपण तितका चांगला पाहिला नाहीये. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू ते डॉट.
8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॉडीला टर्न करून चेंडूला खेळला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू जातोय. अजिंक्य तरे आहेत त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी. फक्त 1 धाव मिळेल या ठिकाणी. धावसंख्या झाल्या आहे ती 29. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. 7 चेंडू आणि 25 धावा. शॉर्ट बॉल जोरकस फटका आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. फक्त 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. पुढील 6 चेंडू मळा खेळायचे आहेत याची पूर्ण कल्पना राकेश भोईर यांना आहे आणि त्या कारणास्तव फक्त या ठिकाणी सिंगल कन्वर्ट केला. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःजवळ ठेवली गेली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 30 धावा आणि अजूनही चेंडू शिल्लक 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. पाया कोकणात आल्या गेल्या वीरांचे डोंगराला. पाया कोकणात आल्या गेल्या वीरांचे डोंगराला. ना जीवदानी देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. लाट उतरवली बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. लाट उतरवली बाया कोकणात. थँक्यू. 6 चेंडू 24 धावांची गरज. रवी तरे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहेत राकेश भोईर. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. खोदून काढला. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिलं. 1 धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी काय या 2 धाव पूर्ण होतील का? स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्यासाठी या ठिकाणी मात्र अमित हजारे यांची विकेट सॅक्रिफाईस केले गेले आहे. अमित हजारे या ठिकाणी बाद आउट. बोल मा बोल. बाय माझ्या अंगणी नाचू दे. बाय माझ्या अंगणी खेळू दे. बाय माझ्या अंगणी नाचू दे. बाय माझ्या अंगणी खेळू दे. माझ्या अंगणी नाचू दे. बाय माझ्या अंगणी खेळू दे. बाय माझ्या अंगणी नाचू दे. बाय माझ्या अंगणी खेळू दे. थँक्यू डीचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अजय हजारे. या सीझनमधील मित्रांनो एक नक्कीच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. या सीझनमधील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं. खरोखरच या बालकोम टीमच्या संघाच्या माध्यमातून ते म्हणजेच राकेश भोईर यांच्या बॅटमधून कांदरपाडा स्पर्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान त्या गोपीनाथ मुंडे स्टेडियमवर आपण ते पहिलं अर्धशतक पाहिलं होतं. राकेश भोईर यांचं डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेला या ठिकाणी. निर्धाव चेंडू. असे बालकुम टीममध्ये मोजके खेळाडू आहेत त्यांच्या नावावर अर्धशतक खेळले आहेत. एक भूषण भोईर, त्यानंतर नितीन हजारे, त्यानंतर म्हणायचं गेलं अजय हजारे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर राकेश भोईर या खेळाडूंच्या नावावर अर्धशतक खेळले आहेत. फटका चांगला आहे. डीपला मात्र प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये. फक्त सिंगल मिळेल. तीन चेंडू आणि 22 धावांची गरज. 3 चेंडू आणि 22 धावा. यानंतर पांजू स्पोर्ट्स, पांजू मास्टर्स आणि RK मोरवा या 2 टीमच्या दरम्यान आपण पुढची लढत पाहणार आहोत. दोन्ही टीमनं रेडी द्यायचं आहे. RK मोरवा आपली खेळाडूंची लिस्ट अजूनही आली नाही आहे. पांजू टीमच्या खेळाडूंची लिस्ट आली आहे. तर प्लीज आपण देखील आपल्या खेळाडूंची लिस्ट पाठवून द्या. जोरकस फटका वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. डीपला प्रोडक्शनला फिल्डर मिस्टर विक्रम घरात टीम कॅप्टन आहेत. फक्त सिंगल आणि अशा रीतीने आपण पाहतोय घोडबंदर मास्टर्स
हा संघ या ठिकाणी नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर. एस आर के मोरवा टॉस आपण जिंकलात, काय निर्णय आहे आपला? बॅटिंग की क्षेत्ररक्षण आर के मोरवा जाहीर करावा आपण. नरेश म्हात्रे बॅट फर्स्ट. ओके, आर के मोरवा संघानं बॅटिंग स्वीकारले. कदाचित मी इतका अंदाज शांताराम गरज साहेब लावू शकतोय, कारण सकाळ जवळपास दुपारपासून आपण ज्या मॅचेस पाहिल्या आहेत, ज्या टीमनं प्रथम बॅटिंग केले आहे ती टीम जिंकली आहे. हे आपण आतापर्यंत म्हणजे जवळपास 2-2:30 वाजता मॅचला सुरुवात झाली आहे, तर त्या वेळेपासून आपण पाहतोय म्हणजे धावा डिफेन्स केला जातं त्या ठिकाणी, चेस केल्या जात नाही. हे आतापर्यंत 3 मॅचचं आपण चित्र पाहिलं. 4थ्या मॅचचा रिझल्ट आधी काय येईल याचा अंदाज नाही आहे. मला 3 मॅचमध्ये आपण तोच आतापर्यंत रिझल्ट पाहिला आहे. वाघवेल संघानं प्रथम बॅटिंग केली, वाघवेल संघ जिंकला. मालवणी संघानं प्रथम बॅटिंग केली, मालवणी संघ जिंकला. घोडबंदर संघानं प्रथम बॅटिंग केली, घोडबंदर संघ या ठिकाणी जिंकलाय. त्याच्यामुळे आत्तापर्यंत चित्र तेच आहे. आता इथून काय चित्र बदलत जाईल की तीच परिस्थिती सुरूच राहील बघायचं आहे. चला हस्तांदोलन करा आणि लगेचच